दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपल्या भागामध्ये अनेक ठिकाणी आपण बघतो की लोक कामानिमित्त घर सोडून दुसरीकडे जातात किंवा परदेशामध्ये जातात आणि मग इतर शहरामध्ये जातात आणि वर्षातून ते एकदाच घरी येतात आणि मग ते परत येण्याची घरातील जे सर्वजण असतात ते खूप आतुरतेने त्याची वाट बघत असतात. आपण त्यांना मिस करतो आणि विशेषतः लहान मुलं आपले वडील किंवा आपला मोठा भाऊ किंवा हे परत येण्याची वाट बघत असतात, कारण ते त्यांच्यावर प्रेम करत असतात आणि त्यासाठी ते वाट बघत असतात. प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा सांगितलेलं आहे की मी परत येणार आहे आणि विश्वासणारे जे आपण आहोत ही आपण त्याची वाट पाहत आहोत. आपण सुद्धा त्याच्या परत येण्याची वाट पाहत आहोत. जगाचा आता आपल्याला कंटाळा आला आहे म्हणून आपण त्याची वाट पाहतो का, की आपल्याला आता दुःख सहन होत नाही म्हणून आपण त्याची वाट बघतो का? आपण त्याची प्रभू येशू ख्रिस्ताची ह्यासाठी वाट बघतो का की ज्या ठिकाणी तो आपल्याला घेऊन जाणार आहे त्या ठिकाणी दुःख नाही, अश्रू नाही, त्या ठिकाणी आनंद आहे, अशा ठिकाणी आपल्याला जायचं आहे म्हणून आपण येशूची वाट पाहत आहोत का? आम्हाला त्याला भेटण्याची इच्छा झाली आहे कारण आम्हाला त्याने सांभाळलं आहे. आपण त्याच्यावर प्रेम करतो आणि म्हणून आपण त्याची वाट पाहतो. आमची संकटामध्ये त्यांनी आमची काळजी घेतलेली आहे. आमच्या आनंदामध्ये आणि दुःखामध्ये प्रभू येशू ख्रिस्त हा सहभागी झालेला आहे. आम्ही त्याच्यावर प्रेम करतो म्हणून आपण त्याची वाट पाहतो. आज आम्ही खरंच येशूच्या येण्याची मनापासून वाट पाहत आहोत का? तो आम्हाला घेऊन जाणार आहे. आम्ही खरोखर त्याच्यावर प्रेम करत आहोत का आता, आणि आम्ही त्याची आतुरतेने वाट पाहत आहोत. प्रभू येणार, प्रभू येणार, मेघावरती स्वार होऊनी अकस्मित येणार. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. थेसलीकरास पहिले पत्र ह्याचा 4 अध्याय आणि 15 वचन. 1 Thessalonians chapter 4 and verse 15. कारण आज्ञाध्वनी, आद्य देवदूतांची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.